दरम्यान कोकण रेल्वेनं वाहतूक करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथील बोगद्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे कोकण रेल्वेला याचा फटका बसलाय। कोकण रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे। अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात, तर काही रेल्वे गाड्या अगदी उशिराने धावतात। त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय। कोकण मार्गावर धावणाऱ्या गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्यात। कोकण रेल्वेचे कर्मचारी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सध्या कार्यरत आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। बोगद्यात पाणी आल्यानं अनेक गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका। दुपारपासून पेडणे टनलमध्ये पाणी साचल्यामुळे बऱ्याचशा गाड्या कोकण रेल्वेवरील कॅन्सल केलेल्या आहेत, तसेच डायव्हर्ट केलेल्या आहेत। हा प्रॉब्लेम रात्री आम्ही 10:30ला सॉल्व्ह केला होता। थोड्या गाड्या आपण आम्ही पेडणे टनलमधनं पास पण केल्या, पण रात्री 3 वाजता परत हा प्रॉब्लेम सुरू झाला, म्हणजे जास्त पाणी यायला लागलं। त्यामुळे सध्या बऱ्याचशा गाड्या कॅन्सल केलेल्या आहेत आणि डायव्हर्ट पण केलेल्या। तर कोणत्या गाड्यांना याचा फटका बसलाय, कोणत्या गाड्या रद्द झाल्यात, एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय। मडगाव जंक्शन मुंबई CSMT दरम्यान धावणारी मांडवी एक्सप्रेस, सोबतच मडगाव जंक्शन ते सावंतवाडी रोड इथून धावणारी पॅसेंजर गाडी सुद्धा रद्द झाली आहे। मडगाव ते मुंबई CSMT जनशताब्दी एक्सप्रेस, तर सावंतवाडीवरनं सुटणारी सावंतवाडी दिवा पॅसेंजर सुद्धा त्या गाड्यांना याचा मोठा फटका बसलाय। वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा रद्द झालेली आहे। सोबतच जनशताब्दी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस सुद्धा रद्द झाली। तर मुंबई CSMT मंगळुरू एक्सप्रेस सुद्धा रद्द झालेली आहे। तर कोकण रेल्वे मार्गावरच्या अत्यंत या महत्त्वाच्या गाड्या आहेत। मोठ्या संख्येने प्रवासी या सगळ्या गाड्यांना असतात। गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। गुरुप्रसाद, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? किती गाड्या अडकलेल्या आहेत आणि साधारण किती तास उशीर होऊ शकतो? नक्कीच खरं सांगायचं झालं तर जी आत्ताची जी परिस्थिती तिथली टर्नेल मच्छी जी आहे, त्या टर्नेलमध्ये कोकण रेल्वेचे जे इंजिनियर्स आहेत ते मात्र युद्धपातळीवर काम सुरू करत आहेत, परंतु पाण्याचा प्रवाह अजूनही थांबलेला नाही। त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या ज्या सर्व गाड्या आहेत त्या सर्वच्या सर्व गाड्या ठप्प झालेल्या आहेत। पूर्णपणे सिंधुदुर्गनगरी स्टेशन असेल, सावंतवाडी स्टेशन असेल, कुडाळ स्टेशन असेल, या ठिकाणी मात्र एकही प्रवासी तिथे दिसत नाही आहे। सुन्न सुन्न सगळं पाहायला मिळतंय आणि पूर्णपणे सेवा ठप्प झालेली पाहते। कोकण रेल्वेवर ही आजचीच वेळ नाही, प्रत्येक वेळी ह्या कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर मात्र काही ना काहीतरी असे प्रकार घडतच आहेत। त्यामुळे रेल्वेला मोठ्या संकटाशी सामना करावा लागतोय। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही गुरुप्रसाद तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।